एकच 855 एकच म्हणजे आज आहे आपल्या बंगाली बाबांची यात्रा उत्सव. आज सगळे स्वराजी 735 XT 735 AP 42 XT AP परत 42 XT असेच लाईन येते वाटत. तिकडं सोनाली काय इकडं आपली साइड गिअर. सगळे दहाड एकखटी कर बस चल. शेव अरे आपला आणायला लागत होता खिलाडी का रे. पुढच्या बाजूतून झाला आपल्याला तेच ना औंधी हायवेने. ट्रॅक्टर दिसतच नाही. आता आपण तर आलोय पुढं. ट्रॅक्टरचा अजून काही दिसना. शेवट होत डायरेक्ट 1 नंबरला राव. अरे बा ट्रॅक्टर आणायची बात ती पण धुवायला नव्हता खराब लय होता त्याच्यामुळे नाही आणला. नाही तर दुसरा काय जाऊन दे हळूहळू वर येतील. आपल्याला 1 नंबर जायचं होतं. पुढंच राहते नाही ते तिकडे येतेच नाही. पिकअप तर लावून दिली. आता शिंदे गावचं चालू आहे मांडवडा. आणि आता पशाचा 2 गावांच्या सेंटरला आहे ना मंदिर. आता त्या गावचं पण चालू आहे ना. ट्रक इंट्रा त्या भरपूर काही ट्रक आहे डायरेक्ट. खरं गाड्या आणले काय डायरेक्ट. आणि आज आहे आपल्या बंगाली बाबांची यात्रा उत्सव त्याला म्हणून कार गाड्यांवरती मांडवडा आहे. आणि तोंड पडून टाकेल रे. अरे पार्टी बदलली काय. कार बीर बाय वेगनार स्विफ्ट बोलेरो. शिंदे आणि पळशातला एकुलता एक 855 दाखवितो तो पा. मग घेऊ ना माहिती आहे ना. कुट्टी मशीन संघटना. आणि हा एक शिंदे पळशातला एकच 855 16च्या टायरांमध्ये. आणि नवीन कुट्टी मशीन आजच घेतलंय ते. लय मोठं घेर बीर आवाज. हो अभिनंदन. धन्यवाद सर धन्यवाद. कधी करणार आहे बोनी कधी करणार आहे. हा आहे ना. मग टायर बिअर बटन आहे डायरेक्ट. कंपनी कलर काय चमकू राहिला.
वाटलं नाही रे. नाश्ता चाललाय आता पोह्यांचा सगळ्यांचा. आता निघायची तयारी. ट्रॅक्टर असता तर कुठून न घातला असता, पण मग आता पिकअप आहे, जरा डोक्यानेच काढायला लागेल ती. हा मग त्या काही स्वराजचं म्हणजे त्या काही साईड गिअर नावाची गोष्ट नव्हती स्वराज मध्ये. टाइम 735. आपल्याला नारळ फोडायचं, गाडी लावता येईल का पुढं? येतं का नारळ कुठं? इथं चालेल पुढं लावा. बर. नारळ फोडायला थांबवले. कुट्टी मशीन घेतलं नवीन केली चलते. जंगली बाबा की साहिलला दिलं उतरून गावात. आता तो जाईल त्याच्या घरी, आपण चाललोय आपल्या घरी. पलटी करायचे, आपले व्हिडिओ काढायचे थोडं. ऋतुराज लाईफ साठी काय काही बनवेलच नाही. ट्रॅक्टर मागेला होता म्हणून न्याला नाही तर ट्रॅक्टरच न्याला असता. घरून ब्लॉग नाही चालू करता आला कारण की खायला जरा टाइम झाला. आणि आज आपल्या ट्रॅक्टरचा हॅपी बर्थडे. तसा तर तारखेनुसार तर काला होता, पण तिथीनुसार आज धरा अक्षय तृतीयाला आपण ट्रॅक्टर घेतला होता. जिसका की आज हॅपी वाला बर्थडे आहे. मग सुरुवात नाही केली का तुम्ही माग राहायला? कॉफी खाला. तर मित्रांनो आत्ता वाजले 5:30. डायरेक्ट 5:30लाच आपण ब्लॉग चालू केला, कारण की दिवसभर आराम सोडून काहीच झालं नाही. आता आपण चाललोय आपल्या पलटी मारायला सुरुवात तरी करू. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली. हे साकीचं बाई हे पण बदललं आपण, कारण की ही जी पिन आहे ना एक तीच गायब झाली होती आणि हे जरा फाकलं होतं. दुसरी पिन त्याच्यात बसली नसती, त्याच्यामुळे हेच नवीन यायला लागलं. डायरेक्ट 80 रुपयाचं एवढं. ऋतुराज लाईफसाठी जरा व्हिडिओ काढायचा होता, पण जरा कॅन्सल केलं. काकांचा मूड नाही आज आणि फार जाम झाली सगळी, त्याच्यामुळे म्हटलो उद्या सकाळी फ्रेश मध्ये चांगलं डोकं चाललं आपलं तेव्हा काढू. अरे हॅपी बर्थडे बरं का. काल आज पण हॅपी बर्थडे, काल पण हॅपी बर्थडे. मागच्या एका ब्लॉगमध्ये विचारलं होतं किती वर्षाचा ट्रॅक्टर वाटतोय. एका सबस्क्रायबरने बरोबर कमेंट केली होती 8 वर्षाचा. काहींनी कमेंट केली 1, काहींनी कमेंट केली 2, 4. नाही मित्रांनो, तेवढं नवीन सारखा वाटतो, पण नवीन नाही. 8 वर्ष पूर्ण झाले याला. फक्त घेर थोडे नव्यासारखे झाले तर लय उपकार होतील. असा मौसम मध्ये पाहिला पडतोच आला. काका ते लीक काढायला खोदेल होतं, ते बुजवेल नव्हतं तर ते बुजवीत आहे आता. काकांना दिलंय चालवायला, म्हणजे मला व्हिडिओ काढता येईल नाही का. इथं होती पाती पाईपलाईन. बरं इथं पाण्याने काय बांध करीत आहे. इकडं आपल्याच धावा, काय बांधाचा काही प्रश्न नाही, इकडं आपल्याच. बांधायला जपून चालवायला लागत आहे, कारण की जे मागचं जात आहे ना त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागत आहे. ते कधी कोरून काढून तिकडं फेकून जाईल ना तर पण नाही, मागं लक्ष ठेवायला लागत काढाच्या तासांना. तर हे एकटी म्हणजे असं इथून तिथपर्यंत वावीचा प्रश्न नाही. या ट्रॅक्टरला लॉन्च 724 जवळपास 2007-8 तेव्हापासून 724 हे मॉडेल चालू आहे स्वराजचं. त्यांनी काय मायनर म्हणजे चेंज करीत
आत्ता म्हणजे 2018 मध्ये रेड कलर आणला आपण जेव्हा घेतला. नेटकाच रेड कलर, जेव्हा रेड कलर लॉन्च झाला होता त्याच्यातच पॉवर स्टिअरिंग भेटायची. रेड कलर मध्येच पॉवर स्टिअरिंग तेव्हा लॉन्च झाली होती. आणि कंपनीनं नंतर 2020-21 मध्ये मायनर चेंज केले, जसे की गाड्यांसारखा वर करायचा, हँड ब्रेक दिला, परत पॅडल मध्ये चेंज केले, एक्सिलेटर कंपनीकडूनच मध्ये यायला लागलं, सायलेन्सर ऍडजस्टेबल केलं आणि पाठीमागचं जे 3 पॉइंट लिंकेज आहे ते चेंज करून टाकली त्यांची डिझाईन. तर मी वाट पाहून कंपनी काहीतरी मोठं काहीतरी करावं या मॉडेलमध्ये, नाही का. 4x4 तर येईलच, तो जिओच्या प्लॅटफॉर्म येईल, त्याची काही तो फ्लॉप गेला. तो याच टायर साईज मध्ये 4x4 काढू वाटलं असतं, किंवा मग टायर साईज अपग्रेड करू, त्याची थोडी HP अपग्रेड करू, नाही का. वाट पाहून मी करावा कंपनीने, डिझाईन चेंज करू, साईड गिअर आणू, गिअर बॉक्स चेंज करू, इंजिन तेच राहू द्या, थोडी HPCC अपग्रेड केली तरी चालेल, काय हरकत नाही. आणि इकडं आपण जे जत्राला गेलो होतं, इथंच त्याच बाजूला थोडं चालत गेलं का मंदिर आहे, थोडं म्हणजे भरपूर. तिकडे DJ चालू झालाय कंपनीनं, म्हणजे जसं आता चेंज करून राहिले ना. याच्यात पण XT सिरीज काढू, FE काढली, XM हायचे, तर तुम्ही XT सिरीज काढली तर लय भारी काम होईल. सगळे एक्स्ट्रा देत, म्हणजे XT सिरीज म्हणजे काय, सगळे एक्स्ट्रा, टायर साईज एक्स्ट्रा करून टाका, पॉवर एक्स्ट्रा करून टाका, फीचर एक्स्ट्रा करून टाका, भारी काम होईल. मग मला वाट पाहून मी कधी ना कधी कंपनी काहीतरी करीलच याची. मला असं वाटतं लवकरच काहीतरी होईल. एक फीचर तर मी बोलायचंच विसरलो, कंपनीनं डिस्ट्रीब्युटर वॉल द्यायची सुविधा करावी, नाही का, जे की मोठ्या ट्रॅक्टरांना देते. स्वराजच आवडतं मला भाऊ, ज्याचं की लिव्हर एवढं भारी पोझिशनवर राहतं ना, जे की अडचण करीत नाही, एकदम हातापाशी असं डिझायनिंग येते. मित्रांनो 6:20 झाले आणि एवढं असं कायचं काढलंय. डायरेक्ट हँड रेस मध्ये 1000 RPM मोडून देतो, डायरेक्ट त्या कोपऱ्याला गेल्यावरच काढायचं. फेंड वगैरे काढायला थांबलो होतो, आता फेन्सिंग लावून दिलं मग काहीच अडचण येत नाही. लिव्हरला आतच नाही लावायचं. साली चिंच खायची लय इच्छा झाली. वर खाली तर काय आकडे नाही एवढे, वरती आकडी नव्हती आपल्याकडे. म्हटलं आता असं काहीच जुगाड करायला, त्याच्याशिवाय होणार नाही. हे पाहू शकता. चला अजून आपल्याला जत्राला पण जायचंय, नाही का. एक ओरलेली आहे मध्ये, एक भारी झाड आहे पण लय उंच आहे ती, खाली आकडीच नाही येतात. मध्ये लय गोड येते, रन देतोय. जरा आपण थोडे रील शूट करायला साईड ब्रेक मारून. आयडल RPM, लो गिअर, ब्रेक पण ऑटोमॅटिक थोडा हे करीतो, थोडा नॉर्मल सोडितो. काय माहिती काय सिस्टीम आहे स्वराजची. म्हणून म्हणत होतो जरा त्याच्या याच्यात XT सिरीज काढा, ब्रेक बिक जरा चांगले द्या, पुरा हँड ब्रेक लॉक आहे तरी. चला आता सुट्टी घेऊ. सुट्टीचं कारण असं, व्हिडिओ एडिट करायचं आहे, जत्रेला पण जायचं आहे, आणि मेन म्हणजे डिझेल पण याच्यात नाही आहे एवढं, नाही का. तर मित्रांनो 8 वाजले, आपण निघालोय.
सचिन आप्पा ऑन टॉप. वन मॅन शो. काय करणे खतरनाक व्हिडिओ. सचिन आप्पा झाड जोडलाय. हे तापेले आज.